नमस्कार तुमकां सगळ्यांक आयच्या मुद्द्या वेल्या चर्चेन आयच्या ह्या मुद्द्यार येवकार. आयचो मुद्दो आसा तो म्हणजे शिक्षकांचो. कांय दिसा पयलीं मुख्यमंत्री स्वता जे शिक्षण मंत्री आसात तांणी खुबशीं विधानां केलीं. तातूंत तांणी सांगलें की शिक्षक हे कशे आमचे आयचे फेल थारतात भुरग्यांक मार्गदर्शन करपाक. तांचें शिक्षण जालें काय तांणी खंयची वाट धरपाक जाय, खंयचें क्षेत्र निवडपाक जाय, हें सगळें सांगपाक शिक्षक कमी पडटात अशे तरेचो एक सूर तांणी जाहीर भौशीक कार्यावळीन उक्तायलो, जी ह्याच क्षेत्रांतली अशी कार्यावळ आशिल्ली. माशेल कॉलेज जी आसा थंयची एक कार्यावळ आशिल्ली आनी ह्याच संदर्भान उलोवपा खातीर ह्या क्षेत्रांतले दोन खडेगाठ मानेस्त, त्याच बरोबर ह्या क्षेत्रांत फाटलीं 6 वर्सां जे काम करतात, आपापले शिक्षण संस्था यशस्वी रितीन खंय आसा थंय ते चलयतात, आपले संशोधनूय हेतून करतात, अशे दोन मानेस्त आसात. एक आसात आमचे बरोबर अनंत अग्नी सर, जे मुख्याध्यापक आसात रवींद्र केळकर ज्ञान मंदिर मडगांव हांगासर जी संस्था आसा ताचे. आनी दुसरे मानेस्त आसात म्हाजे बरोबर प्रोफेसर मनोज कामत सर, जे धेंपे कॉलेजीचे प्रिंसिपल म्हणून जबाबदारी सांबाळटात आनी ह्या क्षेत्रांत भितर खूब वर्सां काम करतात. म्हणून आमी तांकां दोगांकूय आपयल्या की ह्या चर्चेक एक खंय तरी बरी चर्चा जावची म्हणून. पूण ही चर्चा सुरू जावचे पयलीं मुख्यमंत्र्यान त्या कार्यावळीन ते कितें उलयल्ले हाचो बारीकसो हो ऑडिओ विज्युअल क्लिप आमी पयलीं पळोवया आनी मागीर ह्या चर्चेक सुरवात करूया. थोडोसो टिचरांनी आउट ऑफ द बॉक्स विचार करपाची गरज आसा. ट्रेडिशनल एड्युकेशन तुम्ही BA, BCom आनी BSc खूब जाले आतां. त्याच्या खातीर टीचर शिकयतात आनी भुरगीं शिकतात आनी भुरगीं पास आउट जातात आनी घरा कडेन बेकार आसा. हांव कितें करता, हांव डबल पोस्ट ग्रॅज्युएट म्हणटा ते, आनी कितें करता ना वाट पळयता खंयची तरी एक नोकरी मेळटली काय म्हणून. म्हणजे टीचर कितें करताले तर इतकी वर्सां. हांव एकदां टिचरांक हो प्रश्न विचारता, म्हणजे टिचरांनी फक्त पुस्तकान आसलेलें शिकप ते आतां तर AI शिकोवपाक लागला. काल म्हजे कडेन एकटो घेवन येयलो की म्हणालो इंडिव्हिज्युअल टीचर दिता आमी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स घरा कडेन बसयल्या उपरांत सगळें शिकयतले. म्हणजे टिचराचो रोलूच सोंपलो भितर तसो पळोवप वचत जाल्यार. टिचराचो रोल तो कितें, टिचरांनी थोडेशें आउट ऑफ द बॉक्स विचार करपाची गरज आसा. सरकार जर इतको टीचर अपॉइंट करता आसत जाल्यार त्या भुरग्या खातीर शिकोवपाक न्ही, तांकां तुमकां एक तर सेल्फ एम्प्लॉयड करपाक, ना जाल्यार तांकां खंय तरी एम्प्लॉयमेंट मेळपा खातीर, तांकां कावन्सिलींग करपा खातीर आनी तांच्यांनी ह्या आपलो आनी देशाचो विचार करचो म्हणून हांवें कित्याक सांगलें. म्हाका 100% दिसना. गेली 7 वर्सां कंटिन्युअसली एज एड्युकेशन मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर म्हणून हांव कंटिन्युअसली, आनी म्हाका जेन्ना मेळटा तेन्ना हांव संद केन्ना सोडिना. दिसाक जर एका टिचरान 10 भुरग्यांची जबाबदारी घेतली आसत जाल्यार आज जो अनएम्प्लॉयमेंट म्हणटा पळय न्ही, एकटोय भुरगो अनएम्प्लॉयमेंट दिसचो ना. इतके आमचे कडेन हायर एड्युकेशनान टीचर आसात. 10 भुरग्यांची जबाबदारी वर्साक एकदाच, आनी ही 10 भुरग्यांची जबाबदारी तांच्यांनी घेवची हें तर म्हजें स्पश्ट म्हणणें आसा. कारण आफ्टर ऑल ग्रॅज्युएट जाल्या उपरांत ते करतले कितें हाचो विचार तुमी करिना जाल्यार कोण तेचे पेरंट करतले, तेजो तुमी करिना जाल्यार कोणी आमदारांनी करपाचो काय मुख्यमंत्र्यान करपाचो. तुमी करपाक जाय म्हणून तर तुमी आसा. सो आमी हांगासर आनी फुडें भाशण केलां CMान, ते तुमी पळयलात आसतले, पूण आमी हे पयले मुद्दे. सो सर हांव तुमचे कडल्यान सुरवात करता. तुमी मुख्यमंत्र्यान जो ठपको दवरला टिचरांचेर की आतांचे टिचर आउट ऑफ द बॉक्स विचार करिनात, फुडें CM अशेंय म्हणटात की ते वता लेक्चराक बूक बंद केलें काय मागीर ते घरा वतात आनी मागीर तांचो कांयच संबंद उरना. हांव गेले 8 वर्सां प्रिंसिपल म्हणून 2 प्रमुख महाविद्यालयांनी काम करता. जशें आतां ह्या तेंपार हांव जो शहरान काम करतालो, पयलीं ग्रामीण भागांतले ग्रामीण महाविद्यालय हांवें सांबाळ्ळां. ताच्या पयलीं जवळ जवळ आतां एकूण म्हज्या आयुश्यांतली 26 वर्सां हांवें ह्या पवित्र कार्यान घालयल्या. एकंदरीत मुख्यमंत्र्याचो मुद्दो हो इट इज व्हेरी कॉन्टेक्स्चुअल. ताणें ते जनरलायज केलें ना, पण ताणें आपलें ऑब्झर्वेशन सांगतात ते की नवो इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करता आनी नवो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतना ट्रेडिशनल मेथड्स किंवा ट्रेडिशनल वे ऑफ थिंकिंग टिचरांनी सोडूंक दिवंक जाय. पयलो हांव सगळ्यात पयलीं म्हणटा, मुख्यमंत्र्यान जी गजाल म्हणल्या की आउट ऑफ द बॉक्स टिचरान विचार करूंक जाय, हें तर सामकें योग्यच आसा, तातूंत कांय नवें कांय न्हय. आनी इट इज मोर कॉन्टेक्स्चुअल नाव, कारण ह्या सबंद एनवायरमेंटान जर टीचर भुरग्यांक दोश दिता, भुरगे टिचरांक दोश दिता, इंडस्ट्री एज्युकेशन सिस्टमाक दोश दिता, आनी कितें तातूंतले मुद्दे आसा. टीचर म्हणटा भुरग्यांचें लक्ष लागना, भुरगे म्हणटा टीचर आमकां फक्त पुस्तकांत आसा तें शिकयता. मुळात मुद्दो म्हणजे
आम्ही ज्या सिस्टमांतल्यान वयर आयल्या, म्हणजे हांव जावं किंवा अग्नी सर म्हणा किंवा तुमी स्वता म्हणा, की आम्ही कोणा तरी टिचरान आमकां घडयल्या म्हणून जाल्या. आणि खुबशे जे आम्ही शिकल्या ते टिचराक कडल्यान शिकल्या, टिचरान शिकयला ताच्या वयल्यान आम्ही शिकले ना. मुख्यमंत्र्याचो मुद्दो सामको समा आसा की पुस्तकात आसा, जर ते शिकोवपाक जर टीचर जाय जाल्यार आज टेक्नॉलॉजीन टिचराक काल्लबाह्य केला. सो टीचर्स रोल टुडे, आयच्या काळात टिचराचो मुख्य कर्तव्य फक्त पुस्तकी ज्ञान भुरग्यापर्यंत पावोवपाची व्हडली काय गरजूय ना, कारण AI म्हणा किंवा इंटरनेट म्हणा, गुगल म्हणा, ते बऱ्या पद्धतीन करू शकता. पण AI टीचिंग कितें करूंक शकना? कॅरेक्टर घडोवंक शकना, भुरग्याची मायंडसेट घडोवंक शकना, आणि तिसरें भुरग्यांचो स्किल आणि स्किल घडोवपाक शकना. सबंद भुरग्याचो विकास किंवा भुरग्यांक शिक्षीत करप म्हणजे ताका डिग्री दिवप, ताका पास करप, एका इयत्तेंतल्यान वयल्या इयत्तेंत व्हरप, इतल्या पुरते ते मर्यादत न्हय, तर ताचें चरित्र जोपर्यंत घडना, ताची मानसिकता जोपर्यंत घडना, आणि तो हे संस्कारीत जावन तो एक बरो सिटीजन, या देशाचो एक सुसंस्कारीत भाग जर जोपर्यंत तो जर जायना, जाल्यार तो टिचरान ताका काय शिकोवंकूच ना. म्हणून तेच म्हणटा की वेळ काढपी किंवा पाट्या टाकणारे शिक्षक अशा पद्धतीच्या अर्थाचे, किंवा वेळ घड्याळाकडे पळोवपी शिक्षक किंवा पुस्तक हातान घेऊन चलोवपी शिक्षक, ह्या शिक्षकांची खरी आजच्या गरजूच ना, कारण ते ऑलरेडी कालबाह्य जाल्ले आसात. मुख्यमंत्र्यांचो मुद्दो सामको योग्य आणि सटीक आसा. सो तुम्ही ताका फॉर आसात. हय, तुम्ही पहिले आता सरान आपलो मुद्दो मांडलो, तुम्ही पहिली कमेंट कित करतले मुख्यमंत्र्याचे हे भाषण ताणी घेतलेले सगळे पॉइंट्साचेर केल्लें भाष्य, तुमचें मत कितें? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडेन मुख्यमंत्र्यांनी जो स्टेटमेंट केला ताचे कडेन हांव पुराय सहमत आसा की इट इज द टिचर्स रिस्पॉन्सिबिलिटी अँड द ड्युटी की भुरग्यांक आउट ऑफ द बॉक्स वचून आउट ऑफ द बॉक्स चिंतपाक शिकोवप, म्हणजे स्वताय आउट ऑफ द बॉक्स वचप आणि भुरग्यांकय आउट ऑफ द बॉक्स वचपाक शिकोवप. कारण आयजय बी आमच्या गोंया भितर जी मानसिकताय आसा त्याच स्ट्रिमीन वचपाची, कॉमर्स, आर्ट्स आनी सायन्स, म्हणजे अजून ती बरेचशा प्रमाणात बदलल्या, पण आसा की डिस्टिंक्शन आयिल्लो सायन्स, फर्स्ट क्लास आयिल्लो आर्ट्स, आणि पास क्लास जाला तो हे कॉमर्स, आणि फेल जालो तो ITI, अशी मानसिकताय अजून आसा. आणि गोंया भायर वचपाची मानसिकताय ना, म्हजो भुरगो नुस्तें मेळचें ना, म्हजो भुरगो एकलो रावतलो, ही मानसिकता आवय बापाय मदीं बी अजून आसा. सो तातूंतल्यान भुरग्याक भायर काडपाची गरज आसा. सो त्या नदरेंतल्यान हांव मुख्यमंत्र्यान जो स्टेटमेंट केला ताचे कडेन पुराय सहमत आसा, अशा अर्थान की शिक्षक हो प्रभावी असता, शिक्षक हो समाजाचो एक मेन घटक असता. आवय बापायचो जितलो प्रभाव नासता भुरग्याचेर तितलो बरेचशा प्रमाणात शिक्षकाचो असता. बरोबर. आणि आवय बापूय हो सुशिक्षीत आसतलोच म्हणून ना, बदलत्या घडणुकांची नव्या प्रवाहांची ताका जाणीव आसतलीच म्हणून ना, पण शिक्षकाक ती आसता अशें हांव धरून चलता. आणि बरेचशे शिक्षक हे काम करतातय बी, बरेचशे काम करतातय बी, पण ताजे भायर वचून चड संख्येन आणि चड प्रभावीपणान हे काम जावपाची गरज आसा. सो जो शिक्षकां, आणि म्हणल्यार CMान जो स्टेटमेंट केला की शिक्षकांची जबाबदारी म्हणून, हांव फक्त तातूंत एकच ऍड करन, फक्त शिक्षकांची जबाबदारी न्ही, ही पालकांची जबाबदारी, ऍटलिस्ट शिक्षित पालक आसात तांची जबाबदारी, ही समाजाची जबाबदारी, सामाजिक संस्था ज्यो आसात NGO तांची जबाबदारी, आणि चड करून ज्यो आमचे शैक्षणिक संस्था आसात, मेन सरकारी शासकीय एज्युकेशन डिपार्टमेंट आसात, SCRT आसात, गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आसात, ह्या सगळ्यांची बी तितलीच जबाबदारी. फाटी CMान एक स्टेटमेंट केल्लो की ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्यांक गोंयच्या GPSC म्हळ्यार कितें खबर ना, आणि हांगाय उलयल्या ते परत, हांगाय उलयल्या. हय, करेक्ट. म्हणजे कोण जबाबदार ताका? सरकार, तुम्ही टिचर्सांक जबाबदार धरतले ह्याय कामाक? हांगा धरल्या. GPSC जर खबर ना ग्रॅज्युएट भुरग्यांक, जाल्यार GPSCची जबाबदारी न्ही. फाल्यां हांव जर म्हणटा की द वॉयस फॉर गोंय हो चॅनल हांवें आयकलोच ना, अरे इतलो पॉप्युलर चॅनल जर हांवें आयकलो ना जाल्यार तें म्हजें अन्यान. दुसरें, खऱ्यांनीच जर चॅनल पावलो ना त्या लोकां मेरेन जाल्यार तो अपेस. एक्झॅक्टली. म्हणटकीत इट इज GPSC जर हांकां खबर ना, तरणाट्यांक शिक्षितांक जर खबर ना जाल्यार GPSCचें तितलेंच अपेस आसा, तुम्ही पावली ना त्या लोकां मेरेन. सगळ्योच गजाली शिक्षकच पावयतले म्हणून दवरपाक जायना. शिक्षकाची जबाबदारीच, पूण फक्त शिक्षकाची न्ही, ताजे भायरय जे घटक आसात तेय बी तितल्याच. इट इज सामुहीक प्रयत्नांतल्यान ह्यो गजाली घडपाक जाय. इट इज नॉट जस्ट टीचर्स. टिचरांची जबाबदारीच, बिकॉज टिचरांक अद्यावत माहिती असता, नवीन किती गजाली घडल्या त्यो सगळे खबर असता, नवे प्रवाह खबर असतात, तांचो प्रभाव असता, हे जालाच, पण ताजे भायर वचून हांव म्हणन इट इज सामुहीक जबाबदारी. बरोबर.
सरानूय भूमिका मांडली पूण सरान पूण म्हणून लायला आपले आनी आपले मत तातूंत एडिशन सांगला की कितें जावपा जाय म्हणून. तुमी आतां इतले वर्सां ह्या वेवस्थेन भितर आसा, म्हणजे तुमी प्रिंसिपल, पयलीं गांवगिऱ्या वाठारान, आतां तुमी पणजे शारान आसा. एकंदर सीएम जे उलयला आनी शिक्षण वेवस्था हाचो कितें ताळमेळ बसता काय सीएम एक उलयता आनी वेवस्था दुसरेंच उलयता? ना, सीएमान जे उलयल्यात पळय ते सीएमान जे सामान्य मनशाक जे दिसता ते उलयल्या. हां. कारण पळया, शिक्षक आणि समाज हे वेगळे आमी करूंक शकना. ह्याच समाजान शिक्षक घडयल्ले आहा. आमी बी शिक्षक ह्याच सिस्टमांतल्यान तयार जाल्या. आणि म्हजे कॉलेज किंवा सराची शाळा म्हणा, सगळे ह्या सीएमान सांगल्या त्या पद्दतीचे सगळ्या शिक्षकांनी मेजॉरिटी टीचर्स आमी बरें काम करता म्हणून हो समाज आज चल्ला. तुम्ही लक्षात घ्यात, काणकोण सारख्या वाठारांत जर तुम्ही आज जरी पावले जाल्यार त्या पद्दतीचे त्या वेळेचे शिक्षक ती मरून जवळजवळ ते वचून 40-50 वर्सां जाली जाल्यार अजूनही रामदास मास्तर, बाबुली मास्तर, पटी मास्तर हांची नांवां घेतल्या शिवाय ते कार्यक्रमच एक सुरवात जायना. कारण त्या पद्दतीचो संस्कार, त्या पद्दतीचो विचार आणि त्या पद्दतीचो आचार त्या शिक्षकांनी दिला. ते शिक्षक खंयच्यान तयार झाले? त्या शिक्षकान एक नवी पिढी घडयली. आज शैक्षणिक संस्था जे आम्ही सर जे म्हणतात ते शैक्षणिक संस्था फक्त मॅनेजमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर त्यो संस्था करयनात, त्यो शिक्षक त्यो संस्था चलयतात. पालकांक विचार करपाक लावपाची कुवत आणि ताकदूय परत शिक्षकां भितर आसा. समाज म्हणजे एकंदरीत कोण? शिक्षकांनी तयार केल्लो समाज न्हय, शिक्षकांनी विचार दिल्लो समाज. सो एकंदरीत जर आम्ही तो जनरलायज जर करत आम्ही म्हणत की ना शिक्षकूच नाही सगळे दोषी असा असे जर म्हणत जाल्यार आम्ही तो प्रॉब्लेम डायल्यूट करता. बेसिकली प्रॉब्लेम सुरवात खंयच्यान जाल्या? पाट्या टाकपी शिक्षक, घड्याळाकडे काम वेळ पळोवन चलोवपी शिक्षक किंवा आपले काम असे थोडे शिक्षक आता शाळा कॉलेजींनी आसात की एक जातल्या नंतर तांचो फोन बंद आसता, दे आर नॉट अवेलेबल. असो शिक्षक समाजाचेर कितें आनी बरो परिणाम करूंक शकतलो? कारण तो भुरग्याकूच अवेलेबल ना. मुख्यमंत्री जे म्हणटा ते टिचरान भुरग्यां खातीर अवेलेबल जावपाचो विचार ते मांडटात. भुरग्यां खातीर नवे कितें तरी विचार दिवपाचो विचार ते करतात. आणि जेन्ना जीपीएससीचो मुद्दो हाडटा तेन्ना ते म्हणटा की आमी फक्त भुरग्यांक टेक्स्टबूक शिकयलो, सिलेबस शिकयलो, कशें जगप, खंय नोकऱ्यो सोदप, कित्यान संदी आसा हें शिकोवपाक ह्यो सिलेबसान गजाल्यो नात. म्हणून ते सिलेबसान आमकां हाडूंकूय आमी शकचे ना. हाच्या खातीर आमी सिलेबस मेकरांक दोश दिवचे ना, हाच्या खातीर आमी बोर्डाक किंवा सरकाराक दोश दिवंक जायना. ज्यो गजाल्यो शिक्षकांक करपाक अपेक्षीत आसा त्यो प्रत्येक शिक्षकाच्या विजनान, प्रत्येकाच्या आचारान जर त्यो गजाल्यो ना जाल्यार खंयचेच संस्था, आताचे शिक्षक अशे आसात आचारान विचारान तशें तुमी पयलींची उदाहरणां दिले तशी? हांव आणि अग्नी सर कितल्या शिक्षकां बरोबर वावरतात, आमी इंटरव्यूय घेतात. आज भाशेच्या शिक्षक सांगता की आपण पेपर वाचिना, भाशेचो शिक्षक सांगता. आज खंयच्या टिचराक जर नवे कितें घडणूक जर कितें चलता हे विचाराचेर हाचेर जर 2 मिनटां भाश्य कर जाल्यार तो विचार मांडूंक शकना. आमी म्हणनात की तुम्ही खंयची सायड घेवा किंवा पॉलिटिकल सायड घेवा किंवा पॉलिसी मेकिंगाचे डिसिजन किंवा तुम्ही करात, पण बरी किंवा वायट समाजान ज्यो गजाली चलतात ताचेर तुजो विचार कितें हो नाच हो विचार ना. कारण मूळ वाचन ना. आणि वाचन आणि विचार जर ना जाल्यार तो भुरग्यापर्यंत तो विचार तो पावपाक शिक्षकाकूच विचार ना जाल्यार तो भुरग्याचो विचार कितें तयार करतलो? बहुतांशी शिक्षक आता सगळ्यांनी बहुतांशी शिक्षक ह्या कॅटेगरीत पडटा. म्हणजे सॅडली हांव म्हणटा की आज 80% शिक्षक ह्या कॅटेगरीत आसा. आणि आज आमचो देश समाज तल्ला पळय, अजून आमी म्हणटात की आमी चलता हे ते 20% सेवाभावी शिक्षक अजून आसा म्हणून आमी तल्ल्यात. पण दुर्दैवाची गजाल कितें? पगार सगळ्यांक सेम आसा, सगळ्यांक तितल्योच फॅसिलिटी आसा आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्यो सगळ्यांच्यो तितल्योच आसा. पण 20% शिक्षक हे सगळे बरे काम करता म्हणून आज आमी तगल्या. 50% पर्यंत जरी हो रेशो जर पावत नाही समाज आमचो खंयच्या खंय बऱ्या पद्धतीन आसतलो. सीएमन फुडें ह्या सगळ्याचो संबंध अनएम्प्लॉयमेंटा कडेन लायलो की शिक्षक काय ते जागृती करिनात, हे करिनात म्हणून अनएम्प्लॉयमेंट वाडल्या. ते जर शिक्षकांनी काम करीत जाल्यार एकूय भुरगो बेकार उरचो ना अशें सीएम म्हणटा. हाच्या कडेन तुमी सहमत आसात काय? पहिली गजाल म्हणजे हांव सरान जो मुद्दो मांडला एक ताजे कडेन हांव मातसो येतलो की कालच आमचो रिजल्ट जालो पयर 2 दीस पयलीं 10वेचो. आणि तो जाले उपरांत 1971 इफ आय एम नॉट रॉंग गोमंतकाचे एक क्लिपिंग व्हायरल जाला. 34% का 35% रिजल्ट 1971. आणि आता तो रिजल्ट 94चेर पावला.
म्हणटकीत आमचे शिक्षणीक जी दर्जो आसा तो सुदारलो म्हणपाचें आमी रिजल्टा वेल्यान. जर सुदारलो जाल्यार अनएम्प्लॉयमेंट कित्याक वाडला? बरोबर. त्या वेळाचेर अनएम्प्लॉयमेंट नाशिल्लें. त्या वेळाचेर लोक कितलेशेच लोक गोंया भायर गेले, दोतोर जाले, इंजिनियर जाले आनी बरे दोतोर जाले, गोंयांतल्यान गेल्ले नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर पावले. बरोबर. म्हणटकीर हांव हें सगळें जेन्ना पळयतां तेन्ना शिक्षणीक संस्थेची जबाबदारी, ते स्कूल आसत, ते कॉलेज आसत, इज ओन्ली टू प्रिपेअर द चिल्ड्रन फॉर द एक्झामिनेशन. काय लायफाची म्हणून एक परीक्षा आसता, जिविताची म्हणून एक परीक्षा आसता, ताचे खातीर आमी तयार करप. बरोबर. सो आमची जबाबदारी जर फक्त परीक्षे पुरती आसत जाल्यार ओके, आय एग्री, टिचर्सांची जबाबदारी, तो भुरगो शिकलो, पास जालो, फेल जालो, सोंपली. जिविता भितर म्हज्या स्कुलांत 2 वर्सां रिजल्ट एक भुरगो फेल जावन 98% लागलो. म्हाका मातूय वायट दिसलें ना. हांवें टिचरांक सांगलें की हे फेल जाल्ले भुरगे जर जिवितांत मुखार वचून जर सक्सेसफूल जाले जाल्यार आमचो रिजल्ट 100% अशें आमी धरया म्हणून. सो ताज्या भायर आमी वचपाक जाय न्ही. सो भायर वचून भुरग्याच्या जिविताच्या परीक्षे भितर तांकां तयार करप ही. आतां अनएम्प्लॉयमेंटाचो प्रॉब्लेम आयलो. अनएम्प्लॉयमेंट वाडला. म्हाका सांगात 2 तरांचे एम्प्लॉयमेंट आसता. म्हणजे एम्प्लॉयमेंट एक एंटरप्रेन्युअरशीप कितें ऑर जॉब ह्या अर्थान. आता एंटरप्रेन्युअरशीप म्हणटा तो कल्चर हालीं तयार जावपाक लागला गोंया भितर. हालीं तो नाशिल्लोच. एंटरप्रेन्युअरशीप जर वतलो जाल्यार ज्यो फॉर्मालिटी आहा त्यो सोप्यो आसात, त्यो इजिली जातात. कितल्यो कटकटी म्हाका भुरगे येवन सांगता, सर कितल्यो कटकटी 5 फावटी मारपा लायतात, 25 फावटी मारपा लायतात. ज्या गजाली एका फावटीन जावपाच्यो त्या गजाली खातीर 5 फावटी मारपा लायतात. सो इज इट नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफिसीस अँड ऑफिसर्स की बाबा तांकां इजिली लोन आसत, सबसिडी आसत किंवा बाकीच्यो फॉर्मालिटी आसत, एनओसी आसत, इमिजिएटली अवेलेबल करून दिवया म्हणून. दुसरें आमचे कडेन इंडस्ट्रियल इस्टेटी आसात. कांय वर्सां पयलीं एक असो हें जाल्लो, कायदो जाल्लो की 80% ऑफ दीस जॉब्स इन द इंडस्ट्रियल इस्टेट्स, इंडस्ट्रियल इस्टेटींतल्या कंपनी, सगळ्यो फॅक्टरी ह्यो गोंयकारांक मेळपाक जाय. आज परिस्थिती कितें आसा? हांव अतिशयोक्ती थोडीशी करून सांगता. 20% गोंयकारांक आसात आनी 80% गोंया भायल्यांक आसात. तुम्ही मडगांवाक कलेक्टर ऑफिसाच्या मुखार रावात, तुमकां सकाळीं कांय न्ही म्हणल्यार गाडयो बसी भरून वतात, सगळे लोक नॉन गोवन, बिगर गोवानाक जॉब मेळपाक कांयच अधिकार हे ना, वायट प्रॉब्लेम ना. गोंयकार भायर वचून जॉब घेतात. पण पयलो अधिकार भुमिपुत्रांचो अशें आमी जर मानलें, कायदो आसा तो कायदो कित्याक इम्प्लिमेंट जायना? फाल्यां कंपल्सरी करात. दुसरें, तुमकां जर खबर आसा फुडल्या 2 वर्सांक एक अमूक इंडस्ट्री येवपाची आसा, तयार करात पयलीं जॉब, पयलीं ट्रेनिंग तयार करात. हें जायना. मोपा एअरपोर्ट आयलो. मोपा एअरपोर्ट येतलो म्हणून खबर आशिल्लें युपीच्या आनी बिहाराच्या लोकांनी 5 वर्सां पयलीं कोर्सीस सुरू केले. गोंयकारांक खबरच ना. आनी आतां आमी म्हणटात काय शर्मा आयल्यात, वर्मा आयल्यात आनी आमची जॉब घेवन गेल्यात म्हणून. सो कोणी अवेअर करप तांकां? टिचरांनी जबाबदारी तांकां तयार करपाची, पण ताजे बरोबरच जो बाकीचो सपोर्ट सिस्टम जाय, तो सपोर्ट सिस्टम तितलीच मेळपाची गरज आसा. सरकारान तयार करपा जाय ऑब्वियसली. हे सर तुमकां पडटा की थंय आमी सरकार फेल वता म्हणून? सामकें. म्हणजे सरकार फेल न्हय, म्हणजे एकंदरीत आमी शिक्षकांक आणि जे समाजाक जाय ते पूरक गजाली आमी दिनात. आणि ताणें तो बरो मुद्दो मांडला की मोपाचो. आतां पळय, मोपा सारक्या ठिकाणी जेन्ना एअरपोर्ट येतात थंय एकूच कॉलेज आशिल्लें, गव्हर्नमेंट कॉलेज, आणि बाकीच्यो थंय एकूय पॉलिटेक्निक ना. थंय कितल्या म्हाका सांगात ITIंनी गेल्या 10 वर्सां भितर त्या पद्दतीचे कोर्सीस सुरू केल्यो. किंवा गव्हर्नमेंट कॉलेजान एक 10 वर्सां पयलीं एक विजन आसूंक जाय आशिल्लें थंय, बाबा ह्या पर्टिक्युलर कॉलेजान एव्हिएशन रिलेटेड, लॉजिस्टिक्स रिलेटेड, सप्लाय चेन रिलेटेड कोर्सीस आपूण सुरू करतलो. पण ते आमी काय केलें ना. आज आमकां ताचे परिणाम दिसता. आमी टिपिकली BA, BCom, BScच्या भायर गेले ना, कारण आमी विचार केलो ना, कारण आमकां त्या पद्दतीन आमी शिकले, त्या पद्दतीनूच आमी शिकयतले. गेल्या 10 ते 15 वर्सां सिलेबसान बदल फक्त नाममात्र जाता. नवे बदल आमी नवे घटक घेनात. थंय बॅलन्स शिटाचो हॉरिझॉन्टला पासून वर्टिकल गेला तरी आमच्या बॅलन्स शिटाची आमकां जाग आमकां येना. GST आयलो तरी आमी पयलींचेच टॅक्स कोड आमी जर घेवन बसल्या जर जाय. टिचरांक ट्रेनिंग त्या पद्दतीची टिचरांनी घेवना किंवा आमच्या वेवस्थेन जर त्या पद्दतीची ट्रेनिंग जर दिली ना, जाल्यार आमी खंयच्या जगान आसा? आज विद्यापिठान सुद्दां आमी पळयता, आमकां एकुलतें गोंय विद्यापीठ, थंय सिलेबसूय टिचर्स करतात, पण सिलेबस अशें आमचे कडेन थोडे हे आसात, पराक्रमी शिक्षक किंवा पराक्रमी घटक, तांकां सिलेबसान बदल करपा नाका, कारण तांकां शिकपाक कठीण जातलें, कारण तांकां शिकोवपाक परतें शिकचें पडटलें. नो, लेट इट बी, लेट दिस कंटिन्यू. वी हॅव बीन डुईंग इट फॉर लॉंग पर्टिक्युलर पिरियड ऑफ टायम. हाचे परिस्थितीचो हाचो परिणाम कितें जालो आज पळया. आज ह्या घडीक गोंयच्या प्रत्येक कॉलेजान BA, BCom, BScची ऍडमिशनां चालू आसा. म्हाका गोंयांत फक्त 1-2 अपवाद कॉलेजां, बाकी 30-35 कॉलेजान जितले सीट सँक्शन आसात ताच्या परस कमी भुरगीं आसा.
गेल्या 1-2 वर्सां भितर महाभयंकर अशी परिस्थिती कॉलेजा भितर निर्माण जाल्या की नंबर ऑफ सँक्शन सीट्स आणि नंबर ऑफ सीट्स फिल्ड हाच्या भितर प्रचंड तफावत आसा. शिक्षक आज कामाच्या भायर वचपा सारखी परिस्थिती आसा, कारण तितको जो मिनिमम पट आसा तो पट मेळुना. बऱ्या बऱ्या कॉलेजांक, शारांतल्या कॉलेजांक 1-2 कॉलेजां तातूंत अपवाद आसात जाणे बदल केलो. बदल करपी घटकूय शिक्षक, आणि बदल कोणा खातीर जाय तरी तो शिक्षकां खातीर जाय, आणि हो बदल इम्प्लिमेंटेशनूय शिक्षकांनी करूंक जाय. थंय जर आमी कमी पडत जाल्यार आमी मागीर कोणाकूच दोश दिवन उपयोग ना. आज इंडस्ट्रीक सुसंगत शिक्षण दिवपाक आमी कमी पडल्या, आणि कमी पडल्या म्हणजे कशें, जशी व्यवस्था कमी पडल्या आमकां पुश करपाक, तशें आमी कमी पडल्या, शिक्षक म्हणून आमी कमी पडल्या आमी पुश जावन घेवपाक. दोन्ही कडे तो प्रॉब्लेम आसा. दोन्ही हँड इन हँड जे जावपाक हँड इन हँड, कारण समाज आणि शिक्षक तुम्ही बदल करूंक शकना. शिक्षक कॅनॉट वर्क इन आयसोलेशन. त्या शिक्षकाक सपोर्ट जाय. आणि खुबश्या वेळार लक्षात घ्या, जो शिक्षक 30 वर्सां पयलीं, 40 वर्सां पयलीं, 25 वर्सां पयलीं जाला, ताका इन्सेंटिव्ह फॉर डुईंग चेंज इज लेस. कारण ताका सगळी प्रमोशनां मेळ्ळ्या, म्हाका म्हणजे सगळेच पोस्ट कितें मेळपाचे ते मेळ्ळ्या, सो हांव कित्याक बदल करूं. तो वाव ना तेका बाबा सिद्ध करून आपण फुडें या ताका ना, किंवा म्हाका सगळें आयतें मेळ्ळां आणि म्हाका गरजूय ना, ते उपभोगूया उपभोगुया. म्हणजे जोपर्यंत म्हज्या फाटल्यान प्रेशर लागचो ना तोपर्यंत जावचें ना. आणि तो प्रेशर आतां हे जायत आला. सीएमान ह्याच वेळार ते कितें म्हणलां, कारण आज गव्हर्नमेंट कॉलेजूच न्हय, प्रायव्हेट कॉलेजांत सुद्धा तशी वायट परिस्थिती आसा. आज 1-2 विद्यापीठां फक्त गोंयांत येतात. 1-2 वर्सां जालीं ना. एक दक्षिण गोंयांत प्रायव्हेट विद्यापीठ आयले, एक उत्तर गोंयांत आयले, आणि अशी परिस्थिती जाली. फुडल्या 5 वर्सांत कितें जातलें हाचेर विचार सुद्धा करपाक शक्य ना. भाई तुम्ही इतली वर्सां सरान जशे खुबशे मुद्दे मांडले की टिचरांकूय जो सपोर्ट जाय, जो बॅकअप जाय, तोय दिवपाक कमी पडला. सरकार जावं सगळे घटक म्हणया आमी. सो गोंयांत आतां ह्यो ज्यो युनिव्हर्सिटी वाडले, एक गोंय युनिव्हर्सिटी आमची आसा, तेची कितें जाल्या तेचेरूय भयंकर उलोवप जाता. एकदां कितें कारभार चल्ला तो, तातूंत आतां ह्यो नव्यो युनिव्हर्सिटी येतात. हो शिक्षण व्यवस्था किंवा ह्या संस्थांचो भार जावपाक लागला गोंयांत. ताजेर कितें तरी नियंत्रण जाय, ताजेर कॅरिंग कॅपॅसिटी म्हणटा तशी कितें तरी जावपाक जाय. जायच. कारण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जेन्ना गोंया भायल्यो गोंया भितर येतात, त्यो गोंयकार भुरग्यांक शिक्षीत करपाच्या उद्देशान येतात, पैसे जोडूंक येतात. एक्झॅक्टली ते धंदो करूंक एक्झॅक्टली. सो हो प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्यो गोंयांत आयल्यात, विथ ड्यू रिस्पेक्ट तांगेले सगळे मॅनेजमेंट किंवा तांगेले तांचो जो उद्देश आसा तो गोंयकारांक शिक्षीत करपाचो न्ही, आपल्यो पोटल्यो भरून व्हरपाचो. बरोबर. आणि ह्यो जितल्यो वाडटल्यो, आणि तांचे कडेन हें आसा न्ही, ग्लॅमर आसा, किंवा तांचे कडेन रिसोर्सीस आसात, पैसोय आहा. बसी धरून पणजेच्यान आयज पारोल युनिव्हर्सिटीक बसीच्यो बसी वतात सारक्यो. सो हे सगळे हातूंतल्यान आमचे भुरगे ग्रॅज्युएट जातले, पोस्ट ग्रॅज्युएट जातले, पण एम्प्लॉयबिलिटी आशिल्ले, स्कील आशिल्ले, किंवा ती नदर आशिल्ले, विजन आशिल्ले यंग नागरीक जातले काय म्हणपाचो दुबाव आसा. आणि एके वटेन आमी भुरगे तयार करीत रावतले, बट दुसरे वटेन गॅप आसा, आमचे कडेन जॉब ना. करेक्ट. परिस्थिती अशें ती परिस्थिती गेल्या पहिल्या वर्सा पर्यंत आशिल्ली. आतां भुरगे बरे शिक्षीत जाल्या, तांकांय खबर आसा की ट्रेडिशनल BA, BCom, BSc काय स्कोप ना. कित्याक जर तूं ही कॉलेज जर नवें जर दिवपाक शकना जाल्यार तो भुरगो काणकोणच्यान दुसरी कडेन वचपाक तयार आसा, किंवा पेडणेच्यान पणजे पर्यंत येवपाक तयार आसा. आतां 1-2 ही आतां फक्त नुकतीच सुरवात जाली. बरोबर. ह्या सुरवातीकूच आमकां सामको आमी वी हॅव बीन सफरींग. ऑल कॉलेजीस, विद्यापीठाचे थंय वेगळ्योच अडचणी आहा, आणि विद्यापीठाचे ऍडमिनिस्ट्रेशन कॉलेजाच्या ऍडमिनिस्ट्रेशना पासून कट ऑफ जाल्लें आसा. इन अ सेन्स, जे शिक्षक जे भुरगे पुरयताले विद्यापीठाक, पूरक संस्था आशिल्ल्यो, तांचे भितर रिलेशनूच आज कॉर्डियल उरिल्लें ना. आज स्वता सरकाराक विद्यापीठाचेर भरोसो उरलो ना. बरोबर. आणि विद्यापीठ तर एकलकोंडे जायत आसा दिसान दीस, आमच्या गोंयचे विद्यापीठ. अशा पद्दतीक, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री जो उद्विग्न जाला आणि जे ते उलयतात, तो सामकी मनातली सामकी कळकळ आणि हळहळ तांच्या त्या शब्दांतल्यान दिसता. ही इज नॉट ब्लेमिंग द टिचर्स, ही इज टेलिंग हाव रिस्पॉन्सिबल आमी आतां जावचे पडटल्यो. बट हे विद्यापीठासारखो प्रश्न सरकार म्हणटा की फाटली 7 वर्सां आपल्या कडेन हें शिक्षण खातें आसा, मागीर कित्याक जाग्यार पडलो ना, आणि आमी नव्यो युनिव्हर्सिटी कित्याक हाडटा, आणि आमची जी आसा मातृ संस्था म्हणटा तीच कॉलॅप्स जाल्या. पळयात, आमी खंयच्याय एका इकॉनॉमिक सिस्टमान जर नवो जर कोण येता जाल्यार तूं हाडूंक शकना. आतां आमच्या गांवांत किंवा आमी ज्या भागांत रावतात थंय पसरकार आशिल्लो, तो पसरकार म्हणजे सगळे सुविधा आमकां दितालो. पण जर नवो पसरकार येता, किंवा राजस्थानी आपले 24 वरां 24/7 दुकान घालता, तूं ताका आडोवपाक शकना.
थांबोवपाक शकना, कारण म्हाकाय नाविन्याचो ध्यास आहा. हं. म्हाकाय जगमगाट ती आवडटा, म्हाकाय एडवर्टिजमेंटान हांव भुलतां, सो म्हाकाय बऱ्या जाग्यार वचूंक जाय. परत जर म्हज्या दारान जर मॉल आयलो जाल्यार हांव मॉलाक आडोवंक शकना. ह्या वेळाचेर म्हजे पसरो जो आसा तो म्हाका अद्यावत करचो पडटलो. अद्यावत करपाक जर म्हजे कडेन रिसोर्स ना जाल्यार तितले म्हाका रिलेशन्स लोकां बरोबर दवरचे पडटले. म्हणजे तो म्हज्या पसऱ्यार रिलेशन्सा खातीर येता, फक्त म्हणजे वस्तू घेवपाक येना. आणि होच बदल शाळांनी, म्हणजे आता वदोळ सरान जशें म्हणलां की संस्थांचेरूय खूब जबाबदारी आसा. संस्थांनी जर ते बदल जर करपाक फुडाकार जर घेतलो ना आणि आमी जर घेनात जर फुडें, जाल्यार आनीकूय परिस्थिती बिकट जातली. कारण ते रिसोर्सीस घेवन येता. 2-2 कोटी रुपया हो तांचे फक्त एडवर्टिजमेंट बजेट, तितलो आमी केन्ना केलो ना. आमी 20,000 खर्च करनात. बरोबर. हय. सो तुमी कितें म्हणटले भाई हे जे उलयता ते? न्ही, सरान सांगलो तो मुद्दो म्हाका मान्य आसा की पयली गजाल म्हणजे आमकां परवडटात काय कितें नवी युनिव्हर्सिटीज. कारण सरान म्हळें की एके वटेन आमचो इनटेक कमी जायत चल्ला आणि दुसरे वटेन तांचो फूल जाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटींचो. सो सरान म्हणटा मुद्दो आसाच की आमकां अद्यावत जावचें पडटलें, पूण अद्यावत जावपा खातीर तो सपोर्ट जाय. सपोर्ट जाय, तो मेळचो पडटलो. आता फाटली 7 वर्सां सीएमान उल्लेख केलो की आपल्याकडे हे खातें आसा, मुख्यमंत्री म्हणून आसा. जाल्यात कितें बदल शिक्षण व्यवस्थेन भितर, शिक्षण खात्यान भितर किंवा सगळ्या व्यवस्थेन दिसता तुमकां काय आनी जावपा जाय? पळय, प्रामाणीकपणान जर सांगपाचें, फाटल्या 35 वर्सांक टिचिंगांत आसा, प्रामाणीकपणान जर कोशासाक धरून सांगपाचें जाल्यार जे तरेन अपेक्षीत आसात, ज्या तरेन संवसार मुखार वता, ज्या तरेन आयची प्रगती टेक्नॉलॉजी म्हणया किंवा बाकीच्यो सगळ्यो गजाली बदलतात, त्या वेगान आमचें शिक्षणीक प्रोग्रेस म्हणया प्रगती जायना. हें आमकां सगळ्यांकच मान्य करचें पडटलें. आनी ताका वेगळे वेगळे घटक आसा. आतां एनईपी आयला. एनईपी आमी म्हणटात की गोवा इज द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट, फर्स्ट स्टेट अमकी स्टेजीर वचपी फर्स्ट स्टेज, अमकी करपी फर्स्ट स्टेज. पूण जालें जाल्यारय तो जो एक्च्युअल हे आमी पावपाक जाय आशिल्ले, ज्या लेवलाचेर आमी पावपाक, स्टँडर्ड आमी अचीव करपाक जाय आशिल्लो, त्या स्टँडर्डा कडेन पावपाक आमी कमी पडले. तें प्रामाणीकपणान मान्य करपाक जाय. आणि ताजी जबाबदारी एक्झॅक्टली तेच सांगपाक हांव करतालो. ती जबाबदारी जशें सरकार तशें हांव म्हाका स्वताकय घेता एज अ हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन. बरोबर. हय. सो तुमी एनईपीचेर कितें सांगतले की कशे पद्दतीन, आणि इतलें सगळें जाला, एनईपी एक क्रांतिकारी बदल जाला म्हणटा. गोंय पयले राज्य ते इम्प्लिमेंट करपी, मात तशे पद्दतीन जाल्ले ना अशें ते म्हणटा. ना, म्हजो विचार तसो ना आणि म्हाका तशें दिसयना. पळयात, एनईपीन क्रांतिकारी बदल केल्यात आणि ते बदल जावपाक कितलीशीं वर्सां लागली. म्हणजे एका सिस्टमांतल्यान नव्या सिस्टमाक येवपाक तितलो वेळ लागतलो. गोंय हो एक एक्सेप्शनल स्टेट आणि भितरूय काही दुबाव ना की गोंयान ते बदल केल्यात आणि खूब प्रमाणात बऱ्या पद्दतीन ते बदल केल्यात. थोडे बदल आमकां ते मातशे फास्ट दिसता, कारण आमी ते धाकटो राज्य जाल्ल्या कारणान आमकां ते व्यवस्थित इम्प्लिमेंटूय करपाक मेळटा. पूण बाकीच्या राज्या प्रमाण आणि बाकीच्या राज्याचो संदर्भ घेत जाल्यार गोंयान एनईपीची प्रगती तरी खूबच समाधानकारी आसा. म्हणजे फक्त समाधानकारक न्हय, कारण ताका लक्षात घ्या, हे गजाल्यो कित्याक घडल्यो. 1-2 ऑफिसर जर त्या पद्दतीचे जर तुका मेळत जाल्यार ते बदल करपाक शकता. फॉर्च्युनेटली आमचो एनईपी म्हणजे कॉलेज लेवल, शाळेचे म्हाका चड खबर ना, कारण हांव त्या क्षेत्रांत ना, शाळा आणि हायर सेकंडरीच्या प्रायमरी हातून. पण म्हजो एक 30% आमी हायर एज्युकेशनाच्या क्षेत्रांत ज्या पद्दतीचे बदल, सरकारी लेड बदल, म्हणजे गव्हर्नमेंट लेड रिफॉर्म्स आमी म्हणटात, इट इज नॉट इंडिव्हिज्युअल, म्हणजे आमी ते बदल करू ना, आमी प्रायव्हेट हातून करू ना. 1-2 बरे ऑफिसर्स, म्हणजे आता प्रसाद लोलयेकर सेक्रेटरी आसा किंवा ताच्या पयलीं ते डायरेक्टर हायर एज्युकेशन आशिल्ले. व्यक्ती ताचें नांव घेवंक जाय म्हणून न्हय, पण समाजातलो किंवा इवन तांचे ते प्रांजळपणे हय म्हणटले की ह्या मनशान, किंवा आता आमचो हायर एज्युकेशन चे सावयकर बाब, भूषण बाब आसात, किंवा SCRTचे आताची अध्यक्ष आसा मेघना शेटगांवकर, दे हॅव वर्कड इन द मिशन मोड. म्हणजे PPP मिशनान जसो एक प्रायव्हेट अधिकारी किंवा CEO जसो पद्दतीन ओनरशिप घेवन, पायलट बेस्ड, ओनरशिप बेस्ड आणि ट्रस्टी बेस्ड, आणि खंयची गजाल लादली ना. सो हांव शाळेच्या आणि प्रायमरी आणि सेकंडरी, हायर सेकंडरीच्या हातून हांव भितर वचना, कारण तातूंत म्हजो अभ्यास ना. बरोबर. पण कॉलेज आणि हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशनाच्या क्षेत्रांत ज्या हातून हांव वावरतां, हांवें ह्या पद्दतीचे बदल पळयले की गेल्या 25 वर्सांत जे बदल नाशिल्ले ते 1-2 वर्सां समाधानकारक आसा. हांव तर समाधानकारक न्हय, हांव म्हणटा हे बदल अपेक्षेच्या भायर जाल्यो, आणि कदाचित ह्या बदलांची सुरुवात मातशी जर पहिली जाता न्हय, आज जो सगळो जो वायट व्यवस्था किंवा वायट म्हणजे इफेक्ट जाता आमच्या सिस्टम, तो खूप
दाहक जो आशिल्लो तो खूप सौम्य पद्धतीन जावपाक. सौम्य जातलो आशिल्लो बरोबर. आणि तातूंत कसलेच दुमत ना आणि म्हाका म्हणपाक कसली भीड आणि कसली लजूय दिसना आणि कसलो म्हाका कोणाक बरें दिसपा खातीर म्हणपाची गरज ना, कारण हे वास्तव आणि हे सत्य आसा. हाची तुमी पावती सरा कडल्यानूच घेयात. सो आम्ही ह्या विशयाक धरून चर्चा केली. आता चर्चेचो निमणो सोंपपाचो वेळ आयला. सो तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जे मत मांडला, सो ही सगळी चर्चा पळोवन अशें दिसता की फक्त शिक्षक हो एक घटक जबाबदार जावंक शकना, तेका सामुहीक प्रयत्न जाय, तेतूंतल्यानूच बरें कितें तरी फुडें जावपाक शकता. सो तुमचो क्लोजिंग एक रिमार्क दिया ह्या Yes. सगळ्या हाजेर. म्हाका दिसता की जे सीएमान सांगला ताका शिक्षक हो महत्वाचो घटक, बट शिक्षक हो फक्त घटक न्ही, ती एक सामुहीक जबाबदारी असता. हांव फक्त एक 2 देखी सांगता म्हज्या हय, जिवितांत घडिल्ल्यो, की एक आर्ट्साचो भुरगो 11th फेल जालो, ताजो बापूय म्हजे म्हऱ्या आयलो आनी ताणें सांगलें म्हाका सर कसोय करून ताका 11th पास करात, 12th कसो पास करपाक तो आमी पळयतात. कारण तेन्ना ज्या सेंटराक म्हजी हायर सेकंडरी आसा त्या सेंटर मातशें कॉपी मारपाक बी अशें इझी म्हणून हें आशिल्लें. ओके. सो हांवें त्या बापायक सांगलें की तुजो भुरगो 12वीक पास जालो अशें धरया, बायक कशें खंयच्याय हातूंतल्यान, जाल्यार तो मुखार पावतना. तुज्या भुरग्याक बरें ड्रॉइंग हें आसा, स्कील आहा, ताका त्या फिल्डांक वचून दी. ताणें ताका 11th फेल जातकीर ड्रॉइंगाक धाडलो, डिप्लोमा कोर्स केलो. टुडे इज अ टीचर इन अ गव्हर्मेंट स्कूल. बरोबर. आनी एक भुरगें म्हजें हो बरें शिक्षकाचो रोल आसा. एक्झॅक्टली, ताका म्हाका व्हडलो घेवन बसचें पडना, तितलें टॅक. दुसरे एक म्हजे स्टुडंट, ताका हांवें सांगलें आणि की दुसरे महत्वाचे तेणे ते मानूनय घेतले. मानून घेतलें. हे खूब इम्पॉर्टंट, खूब ना इम्पॉर्टंट. जाल्यार तुम्ही सांगपाचो काय फायदो ना. आनी एक भुरगें बरें गायतालें, ताका फुडें वचून कितलें शिकत गॅरंटी नाशिल्ली. ताका 12th पास जातकीर सांगलें तूं BA म्युझीक कर. टुडे अगेन ते BA म्युझिकाक गेलें. टुडे शी इज अ म्युझीक टीचर इन सम स्कूल. अशी कितल्योश्योच गजाली सहजपणान म्हणून तूं सांगून येता. हांव स्वता जेन्ना BCom जालो आनी हांव MCOMाक गेलो, तेन्ना म्हाका भास्कर नायक, डायरेक्टर हायर एज्युकेशन पयलींचे, तांणी म्हाका सांगलें भाई तूं MCOM करता, कितें प्रोफेसर जावपाचो? हांवें म्हणलें हय सर, सहज म्हणून म्हणलें, सहज म्हणून. यस म्हणपालो, दॅट इज युअर प्रोफेशन. दॅट इज युअर प्रोफेशन म्हणून भास्कर सरान सांगता पर्यंत हांवें लायफांत केन्ना चिंतलें ना की हांव टिचिंगाक वतलो म्हणून. बरोबर. पण ताका खबर आशिल्लो म्हजे ऑडिटरी स्किल्स, ताका खबर आशिल्लो म्हजो कमिटमेंट, ताका खबर आशिल्लो म्हजे सोशल ऑर्गनायझेशन स्किल्स, ज्यो टिचिंगाक गरजेच्यो आसात. आणि त्या दिसाक फर्स्ट टायम हांवें चिंतलें अरे येस, हें एक ओपन आहा म्हजे खातीर फील्ड, आनी हांव टिचिंगाक भितर पावलो. सो सादी गजाल टीचर एक फावटी तूं सहजपणान एक वाक्य पुरयता, हें फील्ड तुजे खातीर ना, तूं अमकें करपाचें, तमकें करपाचें, अमक्या लायनीक भितर वचपाचें. तुजे कडेन ती स्कील आहा, तुजे कडेन तो टॅलंट आहा, तुजे कडेन ती एनर्जी आहा, पावर आसा, तूं ह्या गजाली भितर, ह्या क्षेत्रां भितर तूं भांगर करपाक शकता. बरोबर. एक उतर विश्वास आनी दिशा शिक्षकाची. दिवपाची. येस, दिशा दिवपाचें. मागीर गरज पडल्या जाल्यार तूं घरा कडेन वचून बापायक कन्विन्स कर, आवय कन्विन्स कर, कळ्ळें न्ही. आगे 2 वर्सां भायर धाड ताका, धाड बेंगलोर, कितें आहा, आतां व्हिडिओ कॉल आसा, हें आसा, तें आसा. कितल्या लोकांक अशें फाटल्या 35 वर्सांक कन्विन्स केल्यात, कितले लोक गोंया भायर गेल्यात, आनी मागीर ते लायफांक सांगतात वॉट एवर आय एम टुडे इज बिकॉज, जसो हांव सांगता वॉट एवर आय एम टुडे इज बिकॉज ऑफ भास्कर सर म्हणून, तशें मागीर लोक सांगतात वॉट एवर आय एम टुडे इज बिकॉज ऑफ अग्नी सर, वॉट एवर आय एम टुडे इज बिकॉज ऑफ. सो हें शिक्षकांनी करपाक जाय. करपाकच जाय. बरोबर. तुम्ही कितें सांगता? सामकें, म्हणजे दोनूय वाटेन हांव तुमकां उदाहरणां दिता आनी उदाहरण दिलां तें सामकें सटीक. हांव मडगांवां दामोदर कॉलेज ह्या महाविद्यालयांत बरीं वर्सां काम केलें, म्हणजे जवळ जवळ 15 ते 18 वर्सां. आनी हांव वचच्या पयलीं आनी म्हज्या बरोबरचे किंवा म्हजे सिनियर जे हांव शिकोवपाक गेलो थंय, बट सिनियर एक स्टुडंट थोडे म्हाका जे मेळ्ळे, जे आज सामके गोंयांत 50-60 वर्सां पर्यंत त्या वया गटान आसा आनी ते सामके नावाजतात. ते अजूनही थोड्या शिक्षकांची नावां करतात. मुळे सर, सातपुते सर, भास्कर सर, तिमले सर, राममोहन सर, आणि ते सांगतात की ह्या शिक्षकांनी आमकां घडयलो वर्गांत न्ही, वर्गा भायर. आम्ही ह्या शिक्षकांच्या घरात ते बॅचलर आसतना रावतना, तांच्या बरोबर लोंबकळटाना, तांच्या बॉल्सातले पयशे घेवन शिकताना, तांच्या बरोबर टाइमपास करताना आम्ही प्रत्येक घडीत शिकयत गेले आणि एकूय भुरगो वा वर्गात पावलो ना. ते आज नावाजतात. शिक्षकांची भूमिका वर्गापुरती मर्यादित ना, हे मुख्यमंत्र्याचे हे त्या वेळाचेर जेन्ना मुख्यमंत्र्यान म्हळें म्हाका ह्या शिक्षकांची वळेरी याद आयली. तांच्या भितर एकूय शिक्षकान म्हाका शिकोवना, पण ताच्या नंतर ह्या शिक्षकी पेशांत हांव आसतना मार्गदर्शन घेवपाक म्हणून हांव ह्या सगळ्या शिक्षकांकडे अजूनही आज पर्यंत टचान आसा. दुसरी गजाल, शैक्षणिक संस्थांचे जे जो नाकाक जाल्ले निकश आसात, तुम्ही आज पेपर वाचून पळयलो, अमुक शाळेचा 100% निकाल, व 100% निकालानूच आमकां निकाल केला या सबंध संस्थेचो आणि सबंध शिक्षण व्यवस्थेचो. कारण 100% निकाल हो तुझ्या शैक्षणिक संस्थेच्या विकासाचो किंवा शैक्षणिक दर्जाचे मापदंड केन्ना जावचे ना. कारण तुम्ही मार्क्सवादी भुरग्यांक जर करतले
जाल्यार तो भुरगो खऱ्या अर्थान चिंतनशील विचारशील भुरगो जावचो ना. तत्वशिलूय जावं संस्कार जाय, बरो आचार जाय, बरे विचार जाय, ते करपाक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक आणि त्याच बरोबर शासन या तिघांचो मेळ जाय. पण लक्षात घ्या, सगळ्यात व्हडलो जो पिलर आसा तो सरकार न्ही, तो शिक्षक. कारण शिक्षक एक मनुष्य, सरकार म्हणजे एक मनुष्य नाही, ती एक संस्था. आणि जो संस्था आम्ही एज्युकेशनल म्हणतात तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर दिता. पण तातूंत एक भास्कर नायक जाय, तातूंत एक तिंबले जाय, तातूंत एक मुळे सर जाय, तातूंत एक सातपुते सर जाय. ताच्या शिवाय तो समाज डॉलर खोकलो थारतलो तो. सो म्हाका दिसता ह्या पॉयंटाचेर आमी थांबुया. तुमी दोगांनी तुमच्या व्यस्त शेड्युलान भितर वेळ दिलो. मुख्यमंत्र्याच्या भाशणाचो कितें म्हणटा अशें ऑपरेशन करपाक आमी सुरवात केल्ली, बट तुमी ते सारकें शिवून हाडलां आनी कितें जावपा जाय, कितें करपा जाय आनी सामुहीक पद्दतीन तें फुडें कशें वचपा जाय हे बरे पद्दतीन तुमी मांडलां, बऱ्या शब्दांनी मांडलां. ते लोकांक कळटलें, टिचरांकूय कळटलें आनी शासनाकूय कळटलें अशें आमी आस्त बाळगुया आनी आमी हांगाच थांबुया. तुमी पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं. The Voice for Goy.